आत्ताच जे मेन्सचा रिझल्ट लागलेला आहे. या रिझल्टमध्ये श्रीगणेशच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश मिळवलेलं आहे. काही वेळातच किंवा उद्या त्याच्यावरील लिस्ट आपल्यासमोर देण्यात येईल. पण मला सांगायचं असं आहे की ह्या मेन्सच्या रिझल्टनंतर सगळ्यात मोठी टास्क असते ती म्हणजे ॲडव्हान्सची एक्झाम क्रॅक करणं. आणि बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना अडचण येऊन जाते की ॲक्च्युअल ॲडव्हान्सची एक्झाम क्रॅक कशी करायची आणि त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी काय बनवायची. तर एक समजून घेऊया की ह्या एक्झाममध्ये ॲक्च्युअल पासिंग क्रायटेरिया कशा पद्धतीनं असतो. वेबसाईटवरती गेला तर वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं एक ॲडमिशन ब्राउचर भेटेल. एक पूर्ण ॲडमिशन ब्राउचर असतं. त्यामध्ये जर पूर्ण डिटेल वाचलं तर आपल्याला एक समजतं की यामध्ये जे ॲडमिशन प्रोसेस असते ॲडव्हान्ससाठीची ते ॲडव्हान्ससाठीची ॲडमिशन प्रोसेस काय असते ते आता सगळ्यात सुरुवातीला आपण या ठिकाणी समजून घेऊया. यामध्ये साधारण पेज नंबर 33 वरती या ॲडमिशन ब्राउचरच्या पेज नंबर 33 वरती तुम्हाला एक अशी लिस्ट दिसणार आहे. या लिस्टमध्ये एक पासिंग क्रायटेरिया असतो. पासिंग क्रायटेरिया म्हणजे कॉमन रँक लिस्ट. जे ओपन विद्यार्थी असतात त्यांना मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क्स इन ईच सब्जेक्ट हे 10 असतात आणि मिनिमम पर्सेंटेज ऑफ ॲग्रिगेट मार्क्स हे 35.0% असतात. आता सगळ्यात सुरुवातीला आपण हे समजून घेऊया की ॲडव्हान्सचा पेपर हा किती मार्क्सचा होतो. सो आय एम हिअर टू वेलकम ऑल. Today's session is very important. Discussion about the how to take admission into the in the IITs and त्यानंतर आपला इलॅस्टिसिटीचा जो पुढचा टॉपिक आहे त्याला आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. चला मग करूया सुरुवात. सगळ्यात सुरुवातीला पेपर्स किती मार्कचा होतो ते बघूया. त्याच्या अगोदर आजचा रिझल्ट मी तुमच्यासोबत काही प्रमाणात डिस्कस करतो. एक समजून घ्या. ओपन कॅटेगरीसाठी ह्यावेळेचं जे मेरिट लागलं आहे ते आहे 90.36 पर्सेंटाईलमध्ये. 36%. ओके. त्यानंतर EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी यासाठी लागले 70 पॉईंट समथिंग आहे. ते मला किती एवढं कन्फर्म माहिती नाही. त्यानंतर OBC साठी सुद्धा हे 70 पॉईंट समथिंग आहे. आणि बाकीचे जे कॅटेगरीज आहे SC असेल ST असेल यांच्यासाठी साधारण 35 असं काहीतरी पर्सेंटेजनुसार ती मेरिट लिस्ट लागली. मी फक्त ह्या 3 कॅटेगरीविषयी बोलतो. त्याच्यानंतरकडे हे तुम्ही डिटेल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर मला सांगायचं काय बघा, ज्यावेळेस ओपन विद्यार्थ्यांना 90.36 पर्सेंटाईलपेक्षा जास्त मार्क्स पडतील किंवा तेवढे मार्क्स पडतील त्यावेळेस विद्यार्थी हे ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय होत असतात. OBC साठी सुद्धा 70 पॉईंट समथिंग पर्सेंटाईल आहे. ज्यावेळेस त्यांना तेवढे मार्क्स पडणार किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स पडणार त्यावेळेस ते विद्यार्थी ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय होणार. हे सगळ्या कॅटेगरीसाठी. मला याच्यासाठी काही घेणं देणं नाही आहेत. बघा, माझं मेन टार्गेट जे आहे ते मेन टार्गेट म्हणजे मला तुम्हाला IITचा जो ॲडमिशन क्रायटेरिया आहे तो ॲडमिशन क्रायटेरिया समजून सांगायचा आहे. आता काय ॲडमिशन क्रायटेरिया आहे ते समजून घेऊ. सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की IITचा पेपर किती मार्क्सचा होतो. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ. फिजिक्स हा पेपर होतो 124 मार्क्ससाठी. केमिस्ट्री हा पेपर होतो 124 मार्क्ससाठी आणि मॅथमॅटिक्स हाही पेपर होतो 124 मार्क्ससाठी. असे टोटल मार्क्स होऊन जातात 372 मार्क्स. क्लिअर झालं? किती मार्क्स झाले? 372. फिजिक्समध्ये 2 पेपर्स असतात. पेपर 1 हा असतो 64 मार्क्ससाठी अँड पेपर 2 हाही असतो 64 मार्क्ससाठी. केमिस्ट्रीमध्येही 2 पेपर होत असतात. पेपर 1 हा असतो 64 मार्क्ससाठी आणि पेपर 2 असतो 64 मार्क्ससाठी. त्यानंतर मॅथमध्ये जर गेलो तर यामध्येही 2 पेपर असतात 64 अँड 64 मार्क्ससाठी. आता आपल्याला काय करावं लागतं माहिती आहे, दरवर्षी आपल्याला IITच्या वेबसाईटला भेट द्यायची. भेट दिल्यानंतर त्यांची ॲडमिशन प्रोसेस आहे त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये हा एक चार्ट असतो. त्या चार्टनुसार आपल्याला आपली स्ट्रॅटेजी डिसाईड करावी लागते. मग आता करायचं काय, जसं की या चार्टमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला या ओपन कॅटेगरीसाठी, इथं बघा मी सांगतो ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला ह्या 372 पैकी यात आउट ऑफ 372 याच्यापैकी आपल्याला किती मार्क्स पाहिजे तर साधारण 35%.
म्हणजे 372च्या 35% आपल्याला मार्क्स पाहिजे. ते साधारण होत असता नियरली 130 मार्क्स. 130 पॉईंट समथिंग येऊन जाता, पण मी पकडतो त्याला 130 मार्क्स. म्हणजे तुम्हाला 372 पैकी किती मार्क्स पाहिजेत? 130 मार्क्स पाहिजे. पण म्हणजे तुम्हाला 130 मार्क पडले, मग तुम्ही क्वालिफाय होणार का? ऑब्वियसली होणार. बट देअर इज ऑल्सो हॅव्हिंग वन कंडिशन. मी हे ओपन कॅटेगरीविषयी बोलतोय. आता कंडिशन काय आहेत? तर तुम्हाला फिजिक्समध्ये 124 पैकी तुम्हाला मार्क्स पाहिजे 10%. म्हणजे फिजिक्समध्ये टोटल मार्क्स किती आहे? 124. त्याच्यापैकी किती मार्क्स पाहिजे? 10%. म्हणजे हे येऊन जाता 12.4. म्हणजे नियरली तुम्हाला किती मार्क्स पाहिजे? 13 मार्क्स पाहिजे. फिजिक्समध्ये 13 पाहिजे. केमिस्ट्रीलाही सेम क्रायटेरिया आहे. प्रत्येक सब्जेक्टसाठी 10%. म्हणजे इथं सुद्धा नियरली 13 आणि इथं सुद्धा 10.0%. म्हणजे इथं सुद्धा नियरली किती मार्क्स पाहिजे? 13 मार्क्स पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला फिजिक्समध्ये 13, केमिस्ट्रीमध्ये 13, मॅथमध्ये 13 मार्क्स होऊन जाणार आणि तुमच्यावाली टोटल 372 पैकी किती मार्क्स पाहिजे? 130 पाहिजे. तर आणि तरच तुम्ही ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय होऊ शकता. IIT-मध्ये म्हणजे ॲडव्हान्स तुम्ही एक्झाम क्वालिफाय केली आणि तुम्ही आता IIT-मध्ये ॲप्लिकेशन करू शकता. अशा पद्धतीचा हा क्रायटेरिया असतो. मी परत एकदा सांगतो, मेन्स क्वालिफाय कोणीही होऊ शकतं. इझी आहे. मेन्स क्वालिफाय होणं फार काही डिफिकल्ट नाही. बट त्याच्या पुढची महत्त्वाची टास्क असते, ती म्हणजे तुम्हाला ॲडव्हान्स क्वालिफाय करणं. 372 पैकी हे जरी तुम्हाला दिसत असेल एवढे सोपे मार्क्स, 130 हे ओपन कॅटेगरीसाठी झाले. बाकी जर जास्त काही फरक नसतो, एक 4 किंवा 5%चा फरक आहे. म्हणजे तुम्ही जर वेबसाईटवरती गेला तर ही पूर्ण डिटेल, हा चार्ट पूर्ण डिटेल तुम्हाला भेटेल. ते तुम्ही जाऊन तुम्ही हा इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करू शकता तुम्ही. पण सगळ्यात महत्त्वाचा टास्क काय असतो की तुम्हाला 372 पैकी 130 मार्क पाडायचे. त्यातली त्यात 124 पैकी 12.4, 124 पैकी 13 आणि आउट ऑफ 124 13 मार्क्स. म्हणजे याच्या 10%, याच्या 10%, याच्या 10% हा क्रायटेरिया फॉलो केला, त्यानंतर हा क्रायटेरिया फॉलो केला तर तुम्ही ॲडमिशन घेणार. याची तयारी आपण श्री गणेशमध्ये 2 वर्ष करून घेत असतो. झालं काय, या पूर्ण लॉकडाऊनमध्ये काही विद्यार्थ्यांनी अशी स्ट्रॅटेजी बनवली. म्हणजे ह्यावेळेचं मेरिट खाली का आलं, तर मे बी मला जसं जे रिझन वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी एक्झामच दिलेली नाही. साधारण 2 ते 2.5 लाख असे विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यामधून सुद्धा 80% किंवा 85% असे विद्यार्थी असतील ज्यांना जानेवारीमध्ये झालेल्या एक्झाममध्ये, जानेवारीमध्ये जी आपली मेन्सची एक्झाम झाली त्या मेन्सच्या एक्झाममध्ये मे बी त्या सर्व विद्यार्थ्यांना अबोव 90% असतील. त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना किती असणार आहे? अबोव 90%. आणि ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना अबोव 90% आहेत त्यावेळेस त्यांनी एक साधं कॅल्क्युलेशन केलं की आत्तापर्यंत जो मेन्सचा रिझल्ट लागला आहे त्यामध्ये जसं मागच्या वर्षी साधारण 88 का 89ला होता आणि ह्यावेळेस 90%ला आला आहे. म्हणजे त्यांनी एक सिंपल स्ट्रॅटेजी बनवली की जर मला 90%, मी जर ओपन कॅटेगरीचा असेल आणि या ओपन कॅटेगरीमध्ये जर मला 90%च्या अबोव मार्क्स पडत असतील तर मी परत एक्झामसाठी कशाला प्रयत्न करायचे? समजतं माझा प्रश्न? बघा समजून घ्या. फॉर एक्झाम्पल मी जानेवारीमध्ये एक्झाम दिली आणि ह्या जानेवारीच्या एक्झाममध्ये मला 94% आले. आता मला एवढा कॉन्फिडन्स आहे की जे मेरिट लागणार आहे ते 90 लागू शकतं किंवा 91 लागू शकतं, पण याच्यापेक्षा जास्त लागू शकणार नाही, एवढा मला कॉन्फिडन्स होता. मग मी काय केलं, मी येणारी जी पुढची एक्झाम आहे, आता जोपर्यंत मला काय माहिती नाही जानेवारीमध्ये लॉकडाऊन लागणार आहे काय, मग मी अशी स्ट्रॅटेजी बनवली की जी एक्झाम आहे ती एक्झाम मला द्यायची नाही. मी या जानेवारीपासूनच ॲडव्हान्सच्या प्रिपरेशनला सुरुवात करतो. कारण की ॲडव्हान्सची जी एक्झाम होते, जशी मेन्सची एक्झाम वर्षातून 2दा होते, ॲडव्हान्सची एक्झाम ही फक्त एकदा होते. मग काही जे विद्यार्थी असतात ते काय करतात बघा, ह्या 2 एक्झाम ज्या तुम्हाला गव्हर्नमेंटनी प्रोव्हाइड केलं आहे त्याचा बेनिफिट असा आहे की आत्तापर्यंत काय होत होतं, म्हणजे मागील वर्षीपर्यंत की विद्यार्थ्यांची मेन्सची एक्झाम एकदाच व्हायची आणि ॲडव्हान्सची एकदाच व्हायची. गव्हर्नमेंटनी रूल्स चेंज केलेत, मेन्सची एक्झाम आता 2दा करायला लागलेत. ज्यावेळेस एकदाच मेन्सची एक्झाम व्हायची त्यावेळेस काय व्हायचं की विद्यार्थी मेन्सच्या आणि ॲडव्हान्सच्या एक्झाममध्ये साधारण 20 ते 25 दिवसांचा एवढा गॅप असायचा.
मग विद्यार्थ्याला अगोदर मेन्सच्या फेजमधून डायरेक्ट ॲडव्हान्सच्या फेजमध्ये येण्यासाठी फक्त त्याच्याकडे 20 ते 25 दिवस असायचे. पण आता ह्या 2 वेळेच्या एक्झाममध्ये काय झालं आहे, इथं बेनिफिट तुमच्यावाला आहे की तुम्ही जर जानेवारीमध्ये, आता ह्यावेळेस जानेवारीमध्ये एक्झाम होणार नाही डॅम शुअर, ती लेटच होणार आहे. कधी होईल याची गव्हर्नमेंट डेटही तुम्हाला देणार, तुम्हाला अभ्यासासाठी भरपूर वेळ असेल. पण मला सांगायचं काय ते पहिल्यांदा समजून घ्या. ह्या 2 टर्म्समध्ये तुमचा एक्झाम घेण्याचा फायदा एवढा असतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही जानेवारीमध्ये एक्झाम क्वालिफाय केली, म्हणजे जानेवारीमध्ये जर तुम्हाला अबोव 90% जर आलेत, अबोव 90%, 92 असेल, 91 असेल, 95 असेल, 96 असतील, त्यावेळेस तुम्हाला मेन्सच्या ॲडव्हान्सच्या एक्झामपर्यंत, म्हणजे पुढची मेन्स आता तुम्ही द्यायची गरज नाही. मी एक सिंपल सांगतोय, तुमचे जर जानेवारीमध्ये अबोव 90% आले तर तुम्ही डायरेक्टली ॲडव्हान्सचे प्रिपरेशनला सुरुवात करून द्यायची. परत मेन्सचं प्रिपरेशन करायची गरज अजिबात नाही. हां, ज्यांना 90च्या आत आलेत मग त्यांना मात्र त्याची प्रिपरेशन करायची गरज आहे. पण तुम्हाला त्याची गरज नाही, कारण की तुमचे पर्सेंटेज आले 92, 94. म्हणजे काय करायचं की जे आत्तापर्यंत होत नव्हतं, विद्यार्थी दोन्ही वेळेस विद्यार्थ्याला डायरेक्ट शेवटपर्यंत मेन्सची तयारी करायची आणि 20 ते 25 दिवसामध्ये ॲडव्हान्सची तयारी करायची. तर आता इथं गव्हर्नमेंटने तुम्हाला एक स्कीम प्रोव्हाइड केली आहे, ती म्हणजे तुम्हाला 2 वेळेस एक्झाम द्यायची. त्यापैकी तुम्ही एकदा फक्त स्मार्ट वर्कने एकदा फक्त एक्झाम क्वालिफाय करा. जर नाही झाली तर एक चान्स असतोच, पण त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट हा असतो की जर तुमच्यावाली एक्झाम जानेवारीमध्ये क्वालिफाय झाली तर तुम्हाला फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे साधारण तुम्हाला 4 मंथ भेटत असतात. 4 महिने तुम्हाला भेटतात. नाही 4 महिने तर 3 महिने तर आरामशीर भेटतात. आणि ह्या 3 महिन्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त ॲडव्हान्सचं प्रिपरेशन करायचं. ज्यावेळेस तुम्ही या पॉईंट ऑफ व्ह्यूनं अभ्यास करणार त्यावेळेस 101% तुम्ही IITला जाऊ शकता. नाही IITमध्ये सीट भेटली तर तुम्ही NITमध्ये आरामशीर जाऊ शकता. सो आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की सर आता लॉकडाऊन आहे तर आमची एक्झाम कधी होणार. एक लक्षात घ्या, जेवढे मंथ तुमचे वाया गेलेले आहेत, म्हणजे जेवढा मंथ लॉकडाऊन आहे, ऑब्वियसली गव्हर्नमेंटला तेवढे मंथ हे तुम्हाला द्यावेच लागणार आहे. जर तेवढे मंथ तुम्ही एकटेच नाही आहेत, समजून घ्या. तुम्ही आपल्या बॅचमध्ये असणारे 60 विद्यार्थी किंवा IITच्या बॅचमध्ये असणारे 28 विद्यार्थी तुम्ही एकटे नाही आहेत, पूर्ण भारतामधले विद्यार्थी आहेत. जर तुमचा जर इथं लॉस होत असेल तर तुमचा एकट्याचा लॉस होणार नाही, सर्वांचा लॉस होणार आहे. सो सिंपल तुम्ही काय करा, आत्ताच्या या लॉकडाऊनमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्यावाला स्कोअर मेंटेन करा. आता झालं काय माहिती का की काही विद्यार्थी हे ज्यांचा की मी मागं पण सांगितलं होतं, आत्ताही सांगतोय, जशी की टेस्ट नंबर 6 ठेवली होती, बऱ्यापैकी लेंदी क्वेश्चन पेपर असे काही विद्यार्थी म्हणतात, बऱ्यापैकी टफ क्वेश्चन पेपर होती. पण मी तुम्हाला एकच सांगतो, ती क्वेश्चन पेपर कुठेही टफ नव्हती. क्वेश्चन पेपर खूप इझी होती. फक्त तुम्ही जेवढा जोर तुमचा अभ्यासाला द्यायला पाहिजे, जेवढी ताकद तुम्ही रिव्हिजनसाठी वापरायला पाहिजे होती, तेवढी ताकद तुम्ही रिव्हिजनमध्ये वापरत नाही आहात. आणि हेच मला कुठंतरी असं टोचतं आहे की मी या सर्व विद्यार्थ्यांसाठी जी एक्झाम घेतली आहे ती एक्झाम म्हणजे रिव्हिजन एक्झाम आहे आणि तुम्ही या रिव्हिजन एक्झामचा उपयोग करून घेत नाही. तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्यावाला स्कोअर मेंटेन ठेवायचा आहे. तुमच्यावाला स्कोअर किती मेंटेन ठेवायचा तेही तुम्हाला सांगतो. हे 124 तर याची एक्झाम आपण घेणारच आहोत. ज्यावेळेस तुम्ही येणार त्यावेळेस मी मोस्ट ऑफ दी प्रयत्न करणार आहे. ज्यावेळेस तुम्ही येणार आहेत त्यावेळेस मी मॅक्झिमम फक्त आणि फक्त ॲडव्हान्सचेच पेपर घेणार. मेन्सचे पेपर ऑलरेडी झालेत, म्हणजे वीकली तुमच्यावाला ॲडव्हान्सचा पेपर घेण्याचा मी प्रयत्न करेल. प्रत्येक संडेला मी ॲडव्हान्सची एक टेस्ट लावत चालणार आहे. पण आत्ता सध्या लॉकडाऊनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे बघा, लॉकडाऊनमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला जे रेग्युलर लेक्चर चालू आहे ते रेग्युलर लेक्चर व्यवस्थित करायचे, त्याचे वर्कबुक सॉल्व करायचे, त्याचे बोर्डचे सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे, प्लस ॲडिशनल त्याचे जे डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही शिक्षकांना विचारून घ्या. त्यासोबतच कॉम्पिटिटिव्हचे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करायचे. आता प्रॉब्लेम सॉल्व करताना सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथून पुढं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहात, आत्तापर्यंत कोणीही टाईम लावून प्रॉब्लेम सॉल्व करत नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही ॲडव्हान्सच्या पेपरमध्ये जाता ना, ज्यावेळेस तुम्ही ॲडव्हान्सचा पेपर देता त्यावेळेस तुम्हाला किती मार्क्स घ्यायचे, 12.4. पण जर तुम्ही यांची सगळ्यांची ॲडिशन केली तर तुमच्यावाले 130 मार्क्स होत नाही. म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्हाला टाईम लावावा लागेल.
आणि ज्यावेळेस हे बघा कसं असतं माहिती का, आपण क्रिकेटची मॅच खेळतोच, त्या क्रिकेटच्या मॅचेसमध्ये आपण सिंपल बघितलेलं आहे की ज्यावेळेस प्रेशर सिच्युएशन असते ना, प्रेशर सिच्युएशन्स, त्यामध्ये आपला परफॉर्मन्स हा बेटर होत असतो. माहिती ना तुम्हाला, ज्यावेळेस मॅच ही लास्ट बॉलपर्यंत जाते त्यावेळेस आपल्याला समजतं की बेस्ट फिनिशर कोण आहेत. मग आत्ताही तुम्हाला काय करायचं आहे, तर ज्यावेळेस तुम्ही टाईम लावून प्रॉब्लेम सॉल्व करताना त्यावेळेस आपल्याला समजतं की आपली कॅपॅसिटी किती आहे, आपलं कॅलिबर किती आहे, आणि आपल्याला त्या कन्सेप्ट, तो जो चॅप्टर होता, जो टॉपिक घेतला आहे किंवा जो प्रॉब्लेम आपण घेतो आहे त्या प्रॉब्लेममधून आपल्याला किती समजलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 1 तासात 50 प्रॉब्लेम सोडवा, 20 प्रॉब्लेम सोडवा, तुम्ही 10 प्रॉब्लेम सोडवा, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही 1 तासात जेवढे मॅक्झिमम प्रॉब्लेम होणार तेवढे मॅक्झिमम सॉल्व करा. बट मला घेणं याच्याशी आहे की तुम्ही 5 मिनिटात किती प्रॉब्लेम सोडवता. महत्त्वाचा टास्क आहे, तुम्ही 5 मिनिटात किती प्रॉब्लेम सॉल्व करू शकता आणि तुम्ही ते प्रॉब्लेमची कन्सेप्ट समजून कसं घेऊ शकता. कारण की ज्यावेळेस तुम्ही फायनलचा पेपर देणार आहात, ॲडव्हान्सचा पेपर देणार आहात, त्यावेळेस ॲडव्हान्सच्या पेपरमध्ये तुम्हाला पेपर 164 आणि पेपर 264 याच्यामध्ये हे दिसतंय तुम्हाला, पेपर 164, पेपर 264, ह्या प्रत्येक 64, कारण तुम्हाला फक्त फिजिक्सच नाही करायचा, तुम्हाला केमिस्ट्री पण करायचं आहे आणि तुम्हाला मॅथ पण करायचं आहे. म्हणजेच आता तुम्हाला एक करावं लागेल की तुमच्यावाला स्पीड वाढवावे लागेल. म्हणजे मे बी विद्यार्थ्यांचं असं काही म्हणणं असेल की सर आमच्यावाला स्कोअर हा ऑनलाईन एक्झाममध्ये दिसत नाही, आमच्यावाला स्कोअर हा ऑफलाईनमध्ये एक्झाममध्ये दिसतोय. तर एक लक्षात ठेवा, ही प्रत्येक एक्झाममध्ये ज्यावेळेस मी टेस्ट सिरीज लावल्या त्यावेळेस तुम्हाला मी 2 ते 3 दिवस दिलेले आहेत. मग तुम्ही काय करायचं, समजा आज जर एक्झाम झाली तर उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस मी नवीन प्रॉब्लेम आणि मॅक्झिमम प्रॉब्लेम किती सॉल्व होतील याच्यावरती फोकस करा. म्हणजे एका चॅप्टरमध्ये मी जर पहिल्या दिवशी 50 प्रॉब्लेम सॉल्व करत असेल किंवा 100 प्रॉब्लेम सॉल्व करत असेल तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी 100 प्रॉब्लेम सॉल्व केले पाहिजे. म्हणजे मी 2 दिवसात किती प्रॉब्लेम सोडवले, एकाच टॉपिकवर 200 प्रॉब्लेम सॉल्व केले, ते पण टाईम लावून. आणि ज्यावेळेस तुम्ही हे 200 प्रॉब्लेम सॉल्व करणार आणि ज्यावेळेस दिवशी एक्झाम असेल, आपली एक्झाम ही 6 ते 7 मध्ये असते आणि तुम्हाला 6 वाजेपर्यंत तुम्ही कुठलाही नवीन प्रॉब्लेम घ्यायचा अजिबात नाही. तर ह्या 6 ते 7 मध्ये तुम्ही फक्त आणि फक्त रिव्हिजन द्या. की ज्या विद्यार्थ्यांना अजूनही वाटत असेल ना की माझा स्कोअर का वाढत नाही आहे, तर त्यांनी एकदा ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. आणि त्यासोबतच तुम्ही एरर्सवरती कंट्रोल ठेवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही तर 15 क्वेश्चन सॉल्व करत असाल तर तुम्ही एरर्सवरती कंट्रोल ठेवा. 2 किंवा 3च चुकले पाहिजे, याच्यापेक्षा जास्त चुकता कामा नये. त्यासोबतच आपले जे क्वेश्चन जेवढे आपण अटेम्प्ट करणार आहोत, तो जो अटेम्प्टिंगचा जो नंबर्स असतील ते नंबर्सही तुम्हाला आता वाढवायचे. जास्त काही तुमचा वेळ घेणार नाही, या सर्व गोष्टीवर तुम्ही फोकस करा आणि येणाऱ्या एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे स्कोर आणा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर आत्तापर्यंत येत नाही आहे त्यांनी एकदा या स्ट्रॅटेजीला फॉलो करा. एक दिवस हा पूर्णपणे रिव्हिजनसाठी ठेवा आणि 2 दिवस हे पूर्णपणे त्याचे प्रॉब्लेम सॉल्वसाठी ठेवा. तुमचा रिझल्ट 101% वाढणार. आणि क्वेश्चन पेपर सॉल्व करत असताना कोणीही घाई करू नका, अजिबात नाही. एकदम शांत डोक्याने व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व करा. हर एक प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. हे बघा काय होतं असेल, मला असं वाटतं की काही विद्यार्थी मे बी 2 फोन घेऊन बसत असतील किंवा एकाच फोनमध्ये स्प्लिट स्क्रीन करून 2 विंडोज ओपन करत असतील, जेणेकरून एका विंडोमध्ये प्रॉब्लेम आला असेल तर दुसऱ्यामध्ये तोच प्रॉब्लेम स्क्रीनशॉट करून तुम्ही जर गुगलवरती टाकत असाल आणि त्याला जर गुगल करत असाल, त्याचं सोल्युशन जर तुम्हाला भेटत असेल, तर एक लक्षात ठेवा, तुमचा हा रिझल्ट हा क्षणिक रिझल्ट आहे, हा लॉंग टर्म रिझल्ट अजिबात नाही आहे बाळांनो. आणि आपल्याला काय करायचं आहे, 2 वर्ष लॉंग टर्मवरती काम करायचं आहे. इथं नाही का तुम्हाला आजच्या एक्झाममध्ये, फॉर एक्झाम्पल आजच्या एक्झाममध्ये कोणाला 100 पैकी 96 मार्क्स आले, हे दिसताना तुम्हाला खूप भारी मार्क्स दिसत आहे की 100 पैकी 96, चला घरच्यांना सांगायला होईन घरच्यांना असं सांगण्यासाठी होईन की लॉकडाऊनमध्ये बसून मी काही वायफट काम केलेलं नाही, मी 100 पैकी 96 मारले. पण एकदा स्वतःच्या मनाला विचारा, हे 100 पैकी 96 मी प्रामाणिकपणे आणलेत का मी चीट केलंय स्वतःशी? हे 96 मार्क्स आणले म्हणजे हे तुम्हाला घरच्यांना दाखवायसाठी नाही आहेत, ना की मला दाखवण्यासाठी. हे मार्क्स एकदा स्वतःचा ॲनलाइज करा. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही ॲडमिशनला जाणार ना, त्यावेळेस ॲडमिशनला जात असताना जेवढे काही पैसे भरावे लागणार आहेत
ते पैसे तुम्हाला नाही भरायचे, तुमच्या वडिलांना तुमच्या पालकांना पैसे भरायचे. आणि जर तुमचा चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेज नंबर लागला तर त्या ठिकाणी फी ही खूप कमी असते. तुमचा IITला नंबर जर लागला तर एकदम नगण्य फी आहे तिथं. पण ते जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये गेला तर काही लाखांमध्ये फी घेता आणि त्यावेळेस ते काही लाख जमा करण्यासाठी तुमच्या वडिलांना दारोदारी फिरावं लागतं. म्हणजे मे बी तुम्हाला असं भेटत असेल की 100 आउट ऑफ 96 मार्क्स पडले, तुम्हाला हे आत्ता प्रत्येक एक्झाममध्ये येत जाणार. पण ज्या वेळेस फायनल एक्झाम होईल ना, म्हणजे जे आत्ता विद्यार्थी चीट करताय ना, 100 आउट ऑफ 96, 100 आउट ऑफ 100, 100 आउट ऑफ 92, जे चीट करून पाडताय, मला समजतंय कोणचे विद्यार्थी प्रामाणिकपणे करताय, कोणचे विद्यार्थी प्रामाणिकपणे नाही करत आहे. हे मी फक्त बोलत नाही आहे. आज बोलण्याचं एकमेव कारण की मला असं कुठेही वाटत नाही की जे विद्यार्थी ऑफलाईनमध्ये बेस्ट स्कोर येत होता ते विद्यार्थी ऑनलाईनमध्ये कुठेही दिसत नाही. आणि हे खास मी त्यांच्यासाठी सांगतोय. तर एक लक्षात ठेवा, जरी तुमच्यावाला स्कोर आज हा व्यवस्थित दिसत असेल, काही विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे मार्क्स पाडले, डॅम शुअर, त्यांचं हार्डली कॉंग्रॅच्युलेशन. पण असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना 100 पैकी 96 मार्क्स पडलेत. आणि त्या जर विद्यार्थ्यांना 100 पैकी 96, हा मी स्पेसिफिक आकडा नाही म्हणत आहे, 100 पैकी 96 असतील, 99 असतील, 100 पैकी 100ही असतील, प्रामाणिकपणे केला असेल तर 100 पैकी 100ही येऊ शकता, चीट केला असेल तर 100 पैकी 100ही येऊ शकता. पण मला सांगायचा उद्देश काय आहे की हे मार्क्स तुमच्यावाले प्रामाणिकपणे घेतलेले आहेत का? तुम्ही शुअरली 100% दिलंय का? ज्यावेळेस तुम्ही एवढं करता ना, त्यावेळेस तुमच्यावाला स्कोर हा प्रत्येक एक्झाममध्ये वाढत असतो. म्हणजे एखादा विद्यार्थी जर न्यूटन्स लॉ ऑफ मोशनमध्ये किंवा टू डायमेन्शन मोशनमध्ये जर त्याला मार्क्स 100 येत असतील तर न्यूटन्स लॉ ऑफ मोशनमध्ये सुद्धा तो 100च्या आसपास यायला पाहिजेत. सेंटर ऑफ मास कोलिजनमध्ये आता झालेल्या एक्झाममध्ये सुद्धा 100च्या आसपास यायला पाहिजेत. पण होतंय काय माहिती आहे का, जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना 100 आउट ऑफ 100 येऊ शकता, 100% येऊ शकता, पण पुढच्या एक्झाममध्ये स्कोर का कमी होतो? त्यानंतर प्रत्येक एक्झाममध्ये स्कोर हा वाढायला पाहिजे. म्हणजे तुमचा स्कोर हा जर 100 येत असेल तर तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये 95च्या पुढे मार्क्स यायला पाहिजे. आता हो, मे बी असं पण होऊ शकतं की काही विद्यार्थी म्हणू शकतात की माझ्यावाला सेंटर ऑफ मास आणि कोलिजन हा मला टफ जातो, वर्क पॉवर एनर्जी हा मला टफ जातो. काहीच हरकत नाही, पण एकदा डिस्कस तर करा. एकदा माझ्यासोबत तो टॉपिक डिस्कस करूया, काय अडचण आहे त्याच्यावर डाऊट सॉल्व्ह करून घेऊया, त्याच्यावर काय अजून ट्रिक असेल तर तीही तुम्हाला भेटेल. पण मी हे तुमच्या घरपोच येऊन देऊ शकत नाही, हे तुम्हालाच करावे लागणार आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. जरी तुम्हाला आत्ता चांगले मार्क दिसत असतील तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला फायनल मेन्स ही तुमच्यावाली फायनल नाहीच आहे. मेन्स तुमच्यावाली फायनल नाही आहे. मी मेन्ससाठी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी समजून सांगितली की पहिल्या मेन्समध्ये चांगला स्कोर आणा, अबोव 90% आणा, बाकीचे उरलेले दिवस हे फक्त आणि फक्त ॲडव्हान्ससाठी द्या. आणि मेन टास्क आपल्यावाली इथं आहे, या ठिकाणी मेन टास्क आहे. म्हणजेच तुम्हाला 372 पैकी हे वाटत असेल एवढे सोपे आहेत, अजिबात एवढे सोपे नाही आहेत. सो या वेळेने सर्वांनी आजपासूनच तयारीला लागा. जे विद्यार्थी तयारी लागताय त्यांच्यामध्ये स्वतःचा ॲनालाइज करा की आपले मार्क्स कुठं जात आहेत. आता हे सगळं तुम्हाला स्वतःच ॲनालाइज करावं लागणार आहे बाळांनो. याच्यामध्ये मी कुठेही जे माझ्याकडून शक्य आहे तेवढी मदत मी करणार, पण जिथं मी काही कमी पडत असेल, जिथं मी सांगण्यात कमी पडत असेल तर हे तुम्ही स्वतः ॲनालाइज करा की आपले मार्क्स कुठे जात आहेत. आपण पेपरच्या वेळेस काय कंडिशन असते आणि प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना काय कंडिशन असते. काय असतं माहिती आहे का, तुम्ही टाईम लावून प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही आणि एक्झाममध्ये 1च तास असतं, हा प्रॉब्लेम असतो. ज्या वेळेस आपण 100 प्रॉब्लेम घेतो, 150 प्रॉब्लेम घेतो ना, ते आपण 1 तासात 100 आणि 150 प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करत. आपण 2 तास घेतो, 3 तास घेतो. 100 आणि 150 तर कोणी सॉल्व्हच नसेल करत. काही करत असेल तर कॉंग्रॅच्युलेशन. पण काही विद्यार्थी तेवढा प्रॉब्लेम नाही ना सॉल्व्ह करत. तुम्हाला काय करायचं आहे, 1 तासात तुम्हाला 25 क्वेश्चन दिलेले असतात. मग एका टॉपिकवरती, प्रत्येक टॉपिकवरती एक चॅप्टर जर घेतला, समजा आता वर्क पॉवर एनर्जी आपण घेणार आहोत, त्या वर्क पॉवर एनर्जीवरती तुम्ही मॅक्झिमम 200 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, 300 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि त्याच्यापैकी तुम्हाला किती सोडवायचे आहे, फक्त 25.
पण त्या 200 और 300 प्रॉब्लेमसाठी तुम्ही टाईम लावा, प्रत्येक प्रॉब्लेमला टाईम लावा की 5 मिनिटात माझे 2 प्रॉब्लेम झाले पाहिजे. बाकी याचं मला काही माहिती नाही. नसल जमेत, जो प्रॉब्लेम लगेच सुटत असेल लगेच सॉल्व करा. जो नसन सुटेत ना त्याला सर्कल करून ठेवा आणि तो डाऊट्सला म्हणून मला पाठवा, त्याचं आपण सोल्युशन घेऊया. ओके. सो मला फक्त एवढंच सांगायचं आहे की प्रामाणिकपणे टेस्ट द्या आणि व्यवस्थित मार्क्स मिळवा. हे घरी दाखवण्यापुरते मार्क्स अजिबात घेऊ नका. फायनलमध्ये जे फायनल मार्क्स येणार आहेत तेच आपलं करिअर पुढं डिसाईड करणार आहे. सो त्यामुळे आजपासूनच प्रामाणिकपणे टेस्ट द्या, व्यवस्थित टेस्ट द्या. असं नको व्हायला की मी ज्या टेस्ट घेतोय त्या तुम्ही जर चीट करून देत असाल आणि जर मला समजलं की तुम्ही चिटिंग करून टेस्ट देत आहे, मी येणाऱ्या सगळ्या टेस्ट बंद करून टाकेल, ॲज वेल ॲज मी लेक्चरही बंद करून टाकेल. ओके. सो माझं सांगणं एवढंच आहे की सगळ्यांनी व्यवस्थित प्रामाणिकपणे टेस्ट द्या. त्यासोबतच ज्या विद्यार्थी मार्क्समध्ये कमी पडत आहे, जे ऑफलाईनला चांगले होते, ऑनलाईनमध्ये कमी आहात, त्यांनी सर्वांनी स्वतः ॲनालाइज करा की आपण कुठे चुकत आहोत, त्यानुसार तयारीला लागा. चला मग आता हे झालं आपलं एक्झामचं आणि आजच्या रिझल्टचं डिस्कशन. या रिझल्टची आपले किती विद्यार्थी क्वालिफाय झाले याची लिस्ट तुम्हाला लवकरात लवकर प्रोव्हाइड करण्यात येईल. ग्रुपवरती जो क्रायटेरिया आहे ॲडव्हान्ससाठीचा त्याची एक तुम्हाला PDF टाकण्यात येईल. चला मग आत्तापर्यंत आपण यंग्स मॉड्युलस घेत होतो. या यंग्स मॉड्युलसमध्ये आपण घेतलं आहे, मॉड्युलस म्हणजे काय असतो, सिंपल मी परत एकदा घेतो. मॉड्युलसची डेफिनेशन काय असते, मॉड्युलस त्याला आपण म्हणतो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. तर हे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काय असतं, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. याचे परत तीन टाइप्स घेतले, यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि त्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. यामध्ये यंग्स मॉड्युलस हा पूर्णपणे आपण घेतला आहे. आता एक क्वेश्चन काही लोकांना आठवत असेल बघा, मी मे बी इलॅस्टिसिटीच्या पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की स्टील हे मोर इलॅस्टिक आहे का रबर मोर इलॅस्टिक आहे. तर ऑब्वियसली याचं जे आन्सर होतं ते आन्सर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की स्टील हे मोर इलॅस्टिक आहे. आता त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण इथं घेणार आहोत. चला समजून घेऊया. समजा दोन मटेरियल आहे, स्टील आहे आणि दुसरा आहे रबर. त्यानंतर स्टीलवरती अप्लाय होणारा फोर्स एका युनिट एरियावरती आणि रबरवरती अप्लाय होणारा फोर्स एका युनिट एरियावरती सेम आहे. मग फोर्स पर युनिट एरिया म्हणजे काय असतो, स्ट्रेस. म्हणजेच काय केलं, स्टीलवरती अप्लाय होणारा स्ट्रेस आणि रबरवरती अप्लाय होणारा स्ट्रेस दोन्ही काय सेम आहे. मग दोन्ही मटेरियलमध्ये जर स्ट्रेस हा सेम असेल तर जी मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ही इनव्हर्सली प्रपोर्शनल टू काय आली, स्ट्रेस आली. दिसतंय, ओके दिसतंय सर्वांना. बघा रे, मला सांगायचं काय की स्टीलवरती फोर्स एका युनिट एरियावरती अप्लाय केला आणि रबरवरती फोर्स एका युनिट एरियावरती अप्लाय केला, म्हणजे दोन्ही मटेरियलमध्ये स्ट्रेस काय आहे, सेमच आहे. बरं, मग मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी डिपेंड्स कशावरती आली, व्हेरी गुड, कशावरती डिपेंड आली, स्ट्रेनवरती डिपेंड आली. म्हणजेच मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द काय आलं, स्ट्रेन आलं. स्ट्रेन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय स्ट्रेन, व्हेरी गुड, तुम्ही 2 मिनिटात सांगू शकता. व्हॉट इज मीन बाय स्ट्रेन, चेंज इन डायमेन्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. आता मला एक सांगायचं, मॉड्युलस म्हणजे मी सांगेल इट इज अ प्रॉपर्टी टू मेजर द अमाऊंट ऑफ इलॅस्टिसिटी. आता ही मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कधी वाढणार, 2 मिनिटं सांगा. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कधी वाढणार, ऑब्वियसली ज्यावेळेस स्ट्रेन कमी असेल त्यावेळेस. स्ट्रेन कमी असतो याचा अर्थ काय की जे चेंज इन डायमेन्शन आहे ते ओरिजिनल डायमेन्शनच्या जवळ आलेले आहे. म्हणजे जे चेंजेस आहे ते खूप काही जास्त नाही आहेत, एकदम मायनर चेंजेस आहे. आणि ज्यावेळेस मायनर चेंजेस असतील, स्मॉल चेंजेस असतील ओरिजिनल डायमेन्शनचा, तर हा रेशो काय येऊन जातो, 1 येऊन जातो. हा रेशो 1 आला म्हणजे मिनिमम आला, रेशो मिनिमम आला म्हणजे स्ट्रेन मिनिमम आला, आणि स्ट्रेन मिनिमम आला म्हणजे इलॅस्टिसिटी वाढली.
याचा अर्थ काय झाला, ते जे काही मटेरियल असेल ना, तर ते मटेरियल त्या चेंजेसला रेजिस्ट करण्याचं काम करतं आणि ते मटेरियल चेंजेसला रेजिस्ट करतं, त्यामुळे आपण त्याला म्हणतो ते मटेरियल विच इज हॅविंग हायर इन इलॅस्टिसिटी. आता इथंही तेच झालं आहे, इथं तेच झालं की स्टील जर घेतलं आणि रबर जर घेतलं तर स्टीलमध्ये याची जी रेजिस्टिव्हिटी असते ती रेजिस्टिव्हिटी हाय असते आणि रबर जर घेतलं किंवा याला म्हणतो मी हाय रेजिस्टन्स असतो आणि रबर जर घेतलं तर याचा लो रेजिस्टन्स असतो. बघा रबर घ्या तुम्ही ते असं तोडा खेचा ते, त्यावेळेस त्याची जी चेंज इन लेंथ असते ओरिजिनल लेंथपेक्षा जास्त होऊन जाते. आणि तेच जर स्टील घेतलं, आता चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ म्हणजे याची लेंथ जी आहे चेंजेसमध्ये ती वाढली, म्हणजे त्याचा स्ट्रेन काय झाला, इन्क्रीज झाला. आणि स्ट्रेन जर इन्क्रीज झाला तर इलॅस्टिसिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि त्यानंतर तेच जर आपण या ठिकाणी स्टील प्लेट जर घेतली तर स्टील प्लेट तुम्ही फोर्स ॲप्लाय केला, त्याला स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा किंवा त्याला आपण त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी वाकवण्याचा प्रयत्न केला, वाऊन करण्याचा प्रयत्न केला, तर त्यावेळेस काय होऊन जातं, जो रेजिस्टन्स असतो ना, म्हणजे जो चेंजेस असतो ना, तो चेंजेस खूप मिनिमम असतो. आणि तो चेंजेस मिनिमम असतो म्हणजे तो रेजिस्टन्स काय असतो, हाय असतो. आणि रेजिस्टन्स जर वाढला तर स्ट्रेन काय होऊन जाणार आहे, कमी होऊन जाणार आहे. आणि स्ट्रेन कमी होऊन गेलं तर इलॅस्टिसिटी काय होणार आहे, वाढणार आहे. सो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इथं मी एक सिम्पलचं नोट डाऊन करून देतो तुम्हाला, त्याचमुळे आपण घेत असतो बघा, स्टील इज अ हायली इलॅस्टिक दॅन रबर. सो इथं एक नोट लिहितो, नोट ही महत्त्वाची आहे. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज इनवर्सली proportional to the strain, inversely proportional to the strain when stress of both the material is same. ज्या वेळेस स्ट्रेस हा सेम असेल त्यावेळेस मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ही इनवर्सली प्रपोर्शनल टू द काय असेल, स्ट्रेन असेल. सो सिंपल इथे एक सेंटेन्स म्हणणार, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किंवा स्टील इज मोर इलॅस्टिक दॅन रबर. हे त्याचं अजून एक रिझन झालं. क्लिअर झालं सर्वांना, कन्फर्म. सो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी तुम्हाला समजलं. आता ह्या मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीमधील नेक्स्ट पॉईंटला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आणि तो पॉईंट म्हणजे बल्क मॉड्युलस. आता यंग्स मॉड्युलस आपण घेतलेला आहे, बरोबर ना. यंग्स मॉड्युलस काय होतं, चेंज इन लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. या ठिकाणी लेंथमध्ये चेंजेस असतात त्याला म्हणलं जातं यंग्स मॉड्युलस. आता घेणार आहोत बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस, मग आता बल्क मॉड्युलस काय असणार आहे, मी मागच्या वेळेस पण घेतलंय, त्याला केनी दाखवलं जातं और बीने दाखवलं जातं. केनी दाखवणार किंवा बीने दाखवा. बल्क मॉड्युलस काय आहे, विदिन इलॅस्टिक लिमिट, विदिन, हे सर्व कुठं होतं आहे, ग्राफमध्ये घेतलंय बघा, सर्व कुठं होतं आहे, विदिन इलॅस्टिक लिमिट होतं आहे. सो विदिन इलॅस्टिक लिमिट द चेंज इन वॉल्यूम, बरोबर, चेंज इन वॉल्यूम टू द, ओके सॉरी, बल्क मॉड्युलस म्हणजे असणार आहे वॉल्यूम स्ट्रेस, दी वॉल्यूम स्ट्रेस टू दी वॉल्यूम स्ट्रेस असं म्हणूया, डिवायडेड बाय वॉल्यूम स्ट्रेन इज कॉल्ड, याला म्हणायचं असतं बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस मग कशाला दाखवला जातो, के ने और बी ने इज इक्वल टू काय असणार आहे, वॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय वॉल्यूम स्ट्रेन. चला आता या ठिकाणी एक टास्क येते बघा, टास्क काय येते ते सांगतो.
व्हॉल्यूम कुठं चेंज होतं, लिक्विडमध्ये का गॅसेसमध्ये? तुम्ही हे चॅट बॉक्समध्ये सांगू शकता. व्हॉल्यूम चेंजेस कुठं होत असतात, लिक्विडमध्ये का गॅसेसमध्ये? पटकन. ऑब्वियसली गॅसेसमध्ये, कारण लिक्विड घेतलं आहे, इट इज इनकम्प्रेसेबल फ्लुइड, आणि कंप्रेसेबल फ्लुइड जे असतं ते काय असतं, गॅसेस असतं. म्हणजे व्हॉल्यूम कुठं चेंज होणार आहे, गॅसेसमध्ये. बरोबर. चला मग समजून घेऊया. व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन कसं समजून घ्यायचं? फॉर एक्झाम्पल, मी एक जर कंटेनर घेतला आणि ह्या कंटेनरमध्ये जर मी फ्लुइड फिल केलं असेल आणि यामध्ये मी एक बलून असा इथं सोडून दिला, मागच्या वेळेस पण घेतला, इथं बलून असेल आणि ह्या बलूनमध्ये गॅस असणार आहे. बरोबर. आणि फॉर एक्झाम्पल हा जो बलून असेल हा असा डेप्थला असेल काहीतरी, इथं गॅस असेल. आता आपण घेतलंय बघा की एखादा मटेरियल, एखादी बॉडी जर जशी डेप्थमध्ये जाते लिक्विडच्या, त्या ठिकाणी प्रेशर हे वाढतं. मग ह्या बलूनवरती जे प्रेशर होणार आहे ते प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. प्रेशर जर वाढलं तर पहिलं ओरिजिनल व्हॉल्यूम किती होतं, व्ही एवढं. आता व्हॉल्यूम काय झालं, चेंज झालं. मग याचं व्हॉल्यूम एक्सपांड होणार आहे का श्रिंक होणार आहे? चला बोला पटकन. याचं जे व्हॉल्यूम असेल ते एक्सपांड होणार का श्रिंक होणार? ऑब्वियसली श्रिंक होणार. श्रिंक होणार म्हणजे याला आपण घेणार आहोत निगेटिव्ह साईन. निगेटिव्ह साईन का घ्यायचं? किंवा बिकॉज द चेंज इन व्हॉल्यूम इज डिक्रीजेस. व्हॉल्यूम काय होतं, डिक्रीज होतं, त्यामुळे इथं घेत असतो बल्क मॉड्युलसमध्ये मायनस साईन. मग चला घेऊया व्हॉल्यूम स्ट्रेस. व्हॉल्यूम स्ट्रेस हे समजलं असेल, ही ॲक्च्युअली कन्सेप्ट आहे, हीच कन्सेप्ट आपल्याला घ्यायची. चला आता व्हॉल्यूम स्ट्रेस काय असतं? व्हॉल्यूम स्ट्रेस फोर्स पर युनिट एरिया. व्हॉल्यूम स्ट्रेन घेतलं आहे बघा, चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम, आत्ताच घेतलं. दिस इज के और बी. मी दोन्ही नोटेशन घेतो. ओके. फोर्स पर युनिट एरिया आठवतंय काय आहे? चला बोला पटकन. फोर्स पर युनिट एरिया पटापट बोलायचं. फोर्स पर युनिट एरिया काय असतं? व्हेरी गुड, प्रेशर. फोर्स पर युनिट एरिया काय? प्रेशर. सो के और बी इज इक्वल टू, के और बी म्हणजे बल्क मॉड्युलस. हां, फोर्स पर युनिट एरिया म्हणजे काय आहे? प्रेशर आहे. डिवायडेड बाय काय आहे? चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर, दिस इज द एक्सप्रेशन फॉर बल्क मॉड्युलस. दिसतंय? हे झालं कशाचं एक्सप्रेशन? बल्क मॉड्युलस. ओके, कन्फर्म. सो के और बी इज इक्वल टू किती आला? पी डिवायडेड बाय डेल्टा व्ही डिवायडेड बाय काय आलं? व्ही आलं. आता हेच इक्वेशन बघा, चेंज काय होतंय? गॅस चेंज होतो. हेच इक्वेशन मी गॅसेसच्या टर्ममध्ये कसं नोट डाऊन करू शकतो बघा. इन केस ऑफ गॅस, सो इन केस ऑफ गॅस, बघा गॅसमध्ये म्हणजेच परत हा कंटेनर घेतो, या कंटेनरमध्ये हा बलून इथं ठेवला असेल, यावरती काय अप्लाय होतं आहे? प्रेशर अप्लाय होतं. बरोबर. प्रेशर अप्लाय झालं, याचं व्हॉल्यूम काय झालं? चेंज झालं. व्हॉल्यूम चेंज कोण दाखवतं? बल्क मॉड्युलस. म्हणजेच बल्क मॉड्युलस बी और के इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द काय आलं रे? प्रेशर. जेवढं मॅक्झिमम प्रेशर असेल ना तेवढं त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे? चेंज होत जाणार. बरोबर. ओके. मग आता या ठिकाणी के और बी हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द काय आला? प्रेशर आलं. त्यानंतर आता काहीतरी कॉन्स्टंट टाकावं लागेल, प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट. मी आता याला प्रत्येक ठिकाणी बीच म्हणत चालतो. सो बी इज इक्वल टू, इथं घेतो मी एक्स मल्टिप्लाय बाय काय आलं? टी आलं. आता दिस एक्स इज कॉल्ड ॲज अ प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. मग हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय सांगणार आहे? हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट सांगतो, जर ह्या प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर 1 असेल, या प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर 1 असेल, तर त्या केसमध्ये समजा पी व्ही पी व्हॉल्यूम रेज टू एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट बाय द आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन काय? पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द गॅस, रेडबर्ग कॉन्स्टंट अँड टेम्परेचर. ही पूर्णची पूर्ण टर्म जर कॉन्स्टंट असेल तर प्रेशर आणि व्हॉल्यूम काय असतं? कॉन्स्टंट असतं. मग आता यामध्ये जर एक्सची व्हॅल्यू जर 1 असेल, इथं रेज टू किती आहे? एक्स आहे.
या एक्सची व्हॅल्यू जर 1 असेल सो पी व्ही इज इक्वल टू काय असणार आहे, कॉन्स्टंट. पी व्ही इज इक्वल टू काय आहे, कॉन्स्टंट. आणि ही जी प्रोसेस असते ही सिस्टीम कुठल्या प्रोसेसमध्ये येऊन जाते, दिस इज कॉल्ड ॲज अ आयसोथर्मल प्रोसेस. हे घेतलं तुमचं KTGमध्ये झालं असेल, केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये पण होणारच आहे. दिस इज आयसोथर्मल प्रोसेस. बघा रे, मी बल्क मॉड्युलसला कुठं घेऊन आलो, गॅसेसमध्ये घेऊन आलो. का घेऊन आलो, व्हॉल्यूम चेंज होतं. व्हॉल्यूम चेंज होतं. व्हॉल्यूम कुठं चेंज होतं, जे लिक्विड कंप्रेसेबल असतं ते. मग कंप्रेसेबल इथं काय आहे, गॅस आहे. म्हणून या पूर्ण बल्क मॉड्युलसला मी कुठे घेऊन आलो, गॅसमध्ये घेऊन आलो. मग आता या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू जर 1 असेल, पी व्ही इज इक्वल टू जर कॉन्स्टंट येणार, प्रेशर आणि चेंज इन व्हॉल्यूम हे जर कॉन्स्टंट असेल, प्रेशर आणि चेंज इन व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल, तर हे जे इक्वेशन 1 आहे ते इक्वेशन 1 कुठल्या प्रोसेसमध्ये येऊन जातं, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये येऊन जातं. दॅट मीन्स बघा, मला सांगायचं एक मिनिंग आहे काय, दिस आयसोथर्मल बल्क मॉड्युलस, याला म्हणतो बी ऑफ टी. आयसोथर्मल बल्क मॉड्युलस इज इक्वल टू काय आहे, प्रेशर एवढा आहे. थोडक्यात मला काय सांगायचं, इन आयसोथर्मल प्रोसेस the bulk modulus is directly proportional to the pressure acting at that time. हे तुमचं KTGमध्ये सुद्धा काही प्रमाणात तुम्हाला आलं असेल. जर केमिस्ट्रीमध्ये नाही आलं तर यालाच आपण फिजिक्समध्येही कंटिन्यू करणार आहोत. आणि याच्यावरती क्वेश्चन असतो की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये जे चेंज इन व्हॉल्यूम होतं आहे किंवा जो मॉड्युलस ऑफ बल्क आहे, बल्क मॉड्युलस आहे, तो बल्क मॉड्युलस डिपेंड्स कशावरती असतो, मग कशावरती डिपेंड्स राहणार आहे, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पी. तो काही टाइम्सना नाही आहे, म्हणजे इथं n टाइम्स और 4 टाइम्स और 3 टाइम्स नाही आहेत, हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द काय पी आहे. सो इथं सिंपल म्हणणार आयसोथर्मल बल्क मॉड्युलस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू pressure at that time. कशावर डिपेंड नाही, जेवढं प्रेशर असेल ना तेवढ्या प्रेशरवरती त्याचं व्हॉल्यूम चेंज होत राहणार आहे. हे कोण सांगतं, बल्क मॉड्युलस सांगतं. कुठल्या प्रोसेसमध्ये, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं. म्हणजे तुम्हाला एक फक्त रिलेशन लक्षात ठेवायचं आहे, बी इज इक्वल टू काय असणार आहे, एक्स मल्टिप्लाय बाय पी. जर मी इथं केस 1 जर घेतली, केस फर्स्ट, दिस इज द केस फर्स्ट, आणि केस फर्स्टमध्ये एक्सची व्हॅल्यू जर 1 असेल तर पी व्ही रेस टू एक्स इज इक्वल टू काय असणार आहे, कॉन्स्टंट. हे आयडियल गॅस इक्वेशनवरून घेत असतो. पी व्ही इज इक्वल टू काय आला, कॉन्स्टंट आला. इथं म्हणतो आपण कॉन्स्टंट. पी व्ही इज इक्वल टू काय आला, कॉन्स्टंट आला. आणि पी व्ही जर कॉन्स्टंट असेल आणि एक्सची व्हॅल्यू जर इधर सबस्टिट्यूट केली तर याला म्हणणार मी, दिस इज द आयसोथर्मल प्रोसेस. जर टी घेतला ना, दिस इज इन आयसोथर्मल प्रोसेस. बल्क मॉड्युलस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर. क्लिअर झालं सर्वांना, कन्फर्म, ओके. ही झाली आयसोथर्मल प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय असतो, हा जो एक्स असतो हा एक्स रेस टू आपण गॅमा घेत असतो. म्हणजे इथं पी व्ही रेस टू काय असणार आहे, गॅमा असणार आहे. इथं असतो एक्स, ओके, आणि इथं पी व्ही रेस टू काय असणार आहे, गॅमा. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द ॲडियाबॅटिक प्रोसेस. मग आता या ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये जे काही बल्क मॉड्युलस असेल ते बल्क मॉड्युलस कशावरती डिपेंड आलं, बघा रे. एक्सच्या ऐवजी किती टाकायचं आहे, गॅमा टाकायचं आहे. याला म्हणतो मी बी ऑफ ए इज इक्वल टू गॅमा टाइम्स ऑफ पी. म्हणजेच इन ॲडियाबॅटिक बल्क मॉड्युलस is directly proportional to the gamma times the pressure at that time. प्रेशर कितीने वाढणार आहे, गॅमाच्या टर्म्समध्ये वाढणार आहे. प्रेशर किंवा या बल्क जे आयसोथर्मल बल्क मॉड्युलस आहे ते किती टाइम्स प्रेशरपेक्षा जास्त आहे, गॅमा टाइम्स प्रेशरपेक्षा जास्त. या दोन प्रोसेस आहे. आयसोथर्मल प्रोसेस, बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पी और इज इक्वल टू पी.
आणि इन ॲडियाबॅटिक प्रोसेस बी इज इक्वल टू गॅमा टाइम्स ऑफ द पी. याच्यावरती जनरल मेन्स आणि ॲडव्हान्समध्ये क्वेश्चन असतो. ॲडव्हान्समध्ये याच्यावर एक पॅराग्राफ असतो आणि त्या पॅराग्राफवरून तुम्हाला सॉल्व करायचं असतं. ॲडव्हान्समध्ये याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन असतं. क्लिअर झालं सर्वांना? चला आता एक एक्झाम्पल घेऊया. हे तुमचं सगळं झालं असेल. सो आजच्या या पूर्ण याच्यावरती एक ॲप्लिकेशन आहे. ते ॲप्लिकेशन मी आता इथं घेत असतो. ते ॲप्लिकेशन एकदम सोपं आहे. बघा काय केलं, 2 कंटेनर घेतले आणि याचा ॲन्सर आता तुम्ही मला पाठवायचा, रिझन तुम्ही मला पाठवायचं. हे 2 कंटेनर घेतले आणि या दोन्ही कंटेनरमध्ये व्हॉल्यूम सेम आहे. ऑब्वियसली सर्व सेम आहे, व्हॉल्यूम सेम आहे. फक्त झालं काय, तर यामध्ये प्रेझेंट असणारे जे काही गॅस मॉलिक्युल्स आहे, नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स, हे नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल इथल्या कंटेनरपेक्षा जास्त आहे. आणि इथं जे गॅस मॉलिक्युल्स आहे ते गॅस मॉलिक्युल्स इथल्यापेक्षा कमी आहे. आणि वरती असे पिस्टन घेतलेले आहे. हे वरती असं पिस्टन आहे. दिस इज पिस्टन ए इन कंटेनर ए अँड दिस इज पिस्टन बी. आता सगळ्यात मोठा प्रश्न की ज्यावेळेस मी प्रेशर ॲप्लाय करणार आहे, पी ऑफ ए म्हणजे प्रेशर आहे, पी ऑफ ए काय आहे, प्रेशर आहे. आणि इथं ही पी ऑफ बी काय आहे, प्रेशर आहे. मग पी ऑफ ए आणि पी ऑफ बी कुठल्या कंटेनरला तुम्हाला मॅक्झिमम प्रेशर ॲप्लाय करावं लागेल. जर तुम्हाला याला कंप्रेस करायचं असेल तर कुठल्या कंटेनरला मॅक्झिमम प्रेशर ॲप्लाय करावं लागेल. पटकन सांगायचं चॅट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. कुठल्या कंटेनरला, तर ए ह्या कंटेनरला तुम्हाला प्रेशर जो असेल तो वाढवावा लागणार आहे. का वाढवावा लागणार, बघा रे, 2 ठिकाणी जो फोर्स ॲप्लाय करताय एका युनिट एरियावरती तो सेम आहे. म्हणजेच इलॅस्टिसिटीचं जे इक्वेशन आहे ना, इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय आहे, स्ट्रेन. बघा रे, इलॅस्टिसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेस असेल ते एका युनिट एरियावरती ॲप्लाय होणारा फोर्स पर युनिट एरिया म्हणजे दोन्ही ठिकाणी स्ट्रेस काय आहे, जास्त आहे. बट इथं नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय झाले, वाढले. इथले नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय झाले, कमी झाले. मग इथं नंबर ऑफ मॉलिक्युल्स जर वाढले तर या ठिकाणी मला फोर्स मॅक्झिमम अप्लाय करावं लागेल. का मॅक्झिमम अप्लाय करावं लागणार आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे आहे त्या चेंजेसला अपोज करण्याचं काम करणार. आणि चेंजेसला अपोज करायचं काम केलं म्हणजे स्ट्रेन वाढला, बरोबर, किंवा चेंजेस करायचं काम जर अपोज करायला गेलं तर स्ट्रेन कमी होऊन जाणार. स्ट्रेन मोर रेजिस्ट प्रोव्हाइड करणार म्हणजे मॉलिक्युलची इलॅस्टिसिटी काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे ह्या प्रत्येक गॅस मॉलिक्युलची इलॅस्टिसिटी काय झाली, वाढली. प्रत्येक गॅस मॉलिक्युलची इलॅस्टिसिटी वाढल्यामुळे तुम्हाला प्रेशर काय होणार आहे, वाढवावे लागणार आहे. म्हणजेच तुम्ही सिंपल काय सांगणार, प्रेशर ॲक्टिंग ऑन ए इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲक्टिंग ऑन बी. त्यानंतर आता बल्क मॉड्युलस. चला, बल्क मॉड्युलस ऑब्वियसली हा काय असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द असतो. म्हणजे बल्क मॉड्युलस ऑफ ए इज ऑल्सो ग्रेटर दॅन बल्क मॉड्युलस ऑफ बी. क्लिअर झालं सर्वांना? मग आता तुम्ही म्हणशाल सर आम्हाला नोट डाऊन करून काय पाठवायचं आहे, तर तुम्हाला नोट डाऊन करून एवढंच पाठवायचं आहे, वाय प्रेशर ऑन ए इज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन बी. असा हा तुम्हाला क्वेश्चन आहे. ए वरती ॲप्लाय होणारं प्रेशर हे बी पेक्षा जास्त का आहे. क्लिअर झालं सर्वांना? जे मी आत्ता सांगितलं तेच तुम्हाला फक्त नोट डाऊन करून सांगायचं आहे. सो या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल या बल्क मॉड्युलसमध्ये तर तुम्ही ऑब्वियसली तो डिस्कस करू शकता. पुढच्या होणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. त्या व्यतिरिक्त तुम्ही प्रामाणिकपणे टेस्ट द्या. तुमचा स्कोर एक ना एक दिवस 101% येणार. आत्ता जरी नाही आला तरी फायनल एक्झाममध्ये तुमचा स्कोर जर प्रामाणिक प्रयत्न असतील तर 101% येऊ शकतो. आणि एक लक्षात ठेवा, आपलं टार्गेट जे आहे ते आपलं टार्गेट फक्त मेन्स क्वालिफाय करणं नाही आहे. ऑब्वियसली मेन्स क्वालिफाय केलं तरच ॲडव्हान्सला जाणार. म्हणजे मेन्स आपल्याला कुठल्याही परिस्थितीत क्वालिफाय करावी लागणारच आहे. पण ही मेन्स आपण कधी क्वालिफाय करू शकतो, ज्यावेळेस आपण ॲडव्हान्सची तयारी करणार त्यावेळेस. सो सर्वांना मंडेला होणाऱ्या टेस्टसाठी शुभेच्छा अँड थँक्यू.